भारतात डिजिटल संवादाचा वापर गेल्या दशकात प्रचंड वाढला आहे. काही वर्षांपूर्वी साध्या SMS-वर मर्यादित असलेला संवाद आज व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या मेसेंजर ॲप्सवर आला आहे. या ॲप्सच्या माध्यमातून आपण फोटो, व्हिडिओ, लोकेशन, वैयक्तिक संभाषण यांसारख्या असंख्य गोष्टी शेअर करतो. पण याच वाढत्या वापरासोबत अनामिक खात्यांचा, फेक प्रोफाईल्सचा आणि सायबर गुन्ह्यांचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतात आता या लोकप्रिय मेसेजिंग ॲप्सचा वापर सिम कार्डशी निगडीत करणे अनिवार्य होणार आहे. म्हणजेच या ॲप्सवर खाते उघडताना ती सिमच्या KYCशी जोडले जाईल. 90 दिवसांनंतर हा नियम लागू होईल. आज मोठ्या प्रमाणावर फेक ID तयार करून लोक सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्सवरून त्रास देतात. खंडणी, धमक्या, बदनामी, फसवणूक आणि पसरवणाऱ्या अफवांचा मागोवा घेणे अत्यंत अवघड होत आहे. अनेक गुन्हेगार एका क्लिकने दुसरे खाते तयार करून लपून बसतात. अशावेळी पोलिसांना तपास करताना खऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे कठीण होते. या समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सिम बाइंडिंग नियम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण सिम घेताना टेलिकॉम कंपन्यांकडून योग्य KYC केली जाते आणि नागरिकाची ओळख प्रमाणित होते. मेसेजिंग ॲप्स जर हाच डेटा वापरू लागले तर बनावट ओळख ठेवणे कठीण होते. सरकारच्या नव्या नियमांनुसार व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटसह सर्व मोठ्या मेसेंजर प्लॅटफॉर्मना भारतात कार्यरत वापरकर्त्यांचे खाते त्यांच्या मोबाईल नंबरशी जोडावे लागेल. यामुळे या ॲप्सवर लॉग इन करताना फोन नंबर अनिवार्य असेल आणि OTP प्रमाणीकरणाशिवाय खाते सक्रिय होणार नाही. साध्या भाषेत सांगायचे तर तुमचा ॲप तुमच्या सिमशी जोडलेला असेल. ही प्रक्रिया भारतातील सर्व वापरकर्त्यांवर लागू होईल. यामुळे एकाच फोन नंबरवर अनेक खाते तयार करणे किंवा फेक नंबरचा वापर करणे अशक्य होईल. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा पाया मजबूत होईल असे सरकारचे मत आहे. डिजिटल गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असताना सायबर बुलिंग, ऑनलाईन छळ, महिलांना पाठवलेल्या अपमानजनक मेसेजेस किंवा आर्थिक फसवणुकीसारख्या गुन्ह्यांवर आता जलद कारवाई करता येईल. आरोपींची ओळख शोधण्यासाठी तंत्रज्ञान आणि कायदा अंमलबजावणी संस्थांना मदत मिळेल. गुन्हेगारांना अनामिकतेचा आधार मिळणार नाही. त्याचबरोबर समाज माध्यमावर पसरविल्या जाणाऱ्या खोटी माहिती किंवा द्वेष पसरवणाऱ्या संदेशांच्या प्रसारावरही अंकुश बसू शकतो. तथापि या निर्णयाने गोपनीयतेबाबत काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. अनेक वापरकर्त्यांसाठी अनामिकतेचा अर्थ फक्त गुन्हा नसतो. काहींना वैयक्तिक सुरक्षा किंवा सामाजिक दबावामुळे आपली खरी ओळख उघड करायची नसते. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, संकटग्रस्त गटातील लोक, व्हिसल ब्लोअर्स या सगळ्यांना अनामिकतेचा उपयोग होतो. जर मेसेजिंग ॲप्स सिमशी बंधनकारक जोडले गेले तर या लोकांना संवाद साधताना धोका निर्माण होऊ शकतो. सरकारने आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी अशा संवेदनशील वापरकर्त्यांचे संरक्षण कसे करावे हा महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित आहे. या नियमाचा आणखी एक मुद्दा म्हणजे डेटा सुरक्षा. टेलिकॉम कंपन्या, ॲप निर्माते आणि सरकारी संस्थांकडे वैयक्तिक डेटा जास्त प्रमाणात जमा होईल. कोणत्या परिस्थितीत हा डेटा शेअर केला जाईल, त्याला संरक्षण कसे दिले जाईल आणि नागरिकांच्या संमतीशिवाय त्याचा वापर कसा रोखला जाईल याबाबत पारदर्शकता आणि नियमन आवश्यक आहे. अन्यथा डिजिटल संवादाची सुरक्षा वाढविण्याच्या हेतूने घेतलेला निर्णय उलट नागरिकांसाठी धोका ठरू शकतो. भारतात डिजिटल क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. तंत्रज्ञान आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. म्हणूनच वापरकर्त्यांची सुरक्षितता, माहितीचा योग्य वापर आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. सिम बाइंडिंग नियम हा त्या दिशेने एक मोठा टप्पा आहे, पण तो नागरिकांच्या अधिकारांचा आदर करूनच लागू केला गेला तरच त्याचा खरा फायदा होईल. बदलासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला गेला आहे. ही वेळ लोकांना जागरूक होण्यासाठी, फेक खात्यांपासून सावध राहण्यासाठी आणि सुरक्षित इंटरनेट वापराच्या सवयी अंगी बाणण्यासाठी योग्य आहे. डिजिटल जगात आपण सर्वजण एकमेकांशी जोडलेले आहोत. सुरक्षितेला गांभीर्याने घेण्याची वेळ आता आली आहे. या नियमांमुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण उत्तर स्पष्ट आहे. जबाबदार वापर, पारदर्शकता आणि सुरक्षितता हाच पुढील वाटचालीचा मार्ग आहे.